छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलींच्या वादानंतर पालकांना मारहाण करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कारवाई केली नसल्याने सवाल उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारलेला आहे। कारवाई केली नाही तर पोलिसांविरोधातच तक्रार देऊ असा इशाराही दानवेंनी दिलाय। कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या 2 मुलींच्या भांडणावरून एका मुलीच्या आई-वडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आई-वडिलांना घरात घुसून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती। तसंच आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याचंही धक्कादायक माहिती समोर आली। मारहाण करणाऱ्या आरोपी आई-वडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी देखील मागायला लावलेली होती। या मारहाण प्रकरणात पोलीस कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातोय। प्रश्नही मिटला, परंतु एका मुलीच्या पालकांनी एका मुलीच्या पालकांच्या घरी जाऊन ज्या पद्धतीने मारहाण केली आणि पोलिसांनी अजूनही त्याची दखल पाहिजे तशी घेतली नाही। मी या मारहाणीचे फोटो व्हिडिओज बघितले, अतिशय वेदनादायी फोटो आहेत। एका महिलेचे अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचं आहे। पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। जर अशाच पद्धतीने गुंडागर्दी समाजात चालली राहिली, लोक कोणी कोणाच्या घरात जाऊन घुसून मारहाण करत राहील तर कायद्याचं राज्य आहे का? आणि म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे। पोलिसांनी कारवाई करावी, नाही केल्यास मला असं वाटतं या पोलिसांच्याच विरुद्ध तक्रार करायला आम्हीच पुढे येऊ।